मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवा पिढीशी नागपूर इथं संवाद साधणार आहेत। सुमारे 30,000 तरुणांना सरकारनं तरुणांसाठी सुरू केलेले उपक्रम तसंच युवकांना उपलब्ध असलेल्या संधी याबद्दल देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील। जंतर मंतर येथील आंदोलनानंतर भारतामध्ये ठिकठिकाणी युवकांशी संवाद साधण्याचा मार्ग राजकीय पक्षांनी स्वीकारलाय। त्या पार्श्वभूमीवर फडणवीस नागपुरात हा संवाद साधतील। समाजाच्या विविध वर्गातील तरुणांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। रेशीमबागेच्या मैदानावर हा कार्यक्रम होईल। पावसाची शक्यता लक्षात घेता विशाल मंडप उभारला गेलाय। राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, कशा प्रकारे या कार्यक्रमाची तयारी करण्यात आलेली आहे नागपुरात? नक्कीच विक्रांत, आपण ज्याप्रमाणे पाहतोय मी सध्या त्याच मैदानात उभा आहे। रेशीमबागचं हे मैदान आहे आणि या रेशीमबागच्या मैदानात याचा जे आहे ते आता इथे झेंजीशी जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा संवाद होणार आहे। आपण इथे पाहू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात जो आहे तो असा मोठा टेंट तयार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 240 फुटाचा जो आहे तो इथे रॅम्प देखील तयार करण्यात आलेला आहे। ढोल ताशा पथकाचं वादन होणार आहे, महावादन होणार आहे आणि यासाठी जवळपास 4,000वर ढोल ताशा पथक जे आहेत ते वादन करणार आहेत। आपण पाहिलेलं की काल मुंबईमध्ये जे आहे ते पुण्यामध्ये राहुल गांधी यांनी तरुणांशी संवाद साधलेला होता। त्यानंतर आज नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या गृह शहरामध्ये हा कार्यक्रम होत आहे। मंथन फॉर युवा हा कार्यक्रम आहे आणि गेल्या महिन्याभरापासून या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळे जे आहेत ते अभियान राबवण्यात आलेले होते, उपक्रम राबवण्यात आलेले होते। जे तरुण असतील, जेन झी असतील, जेन अल्फा असतील किंवा मिलेनियल असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन वेगवेगळे उपक्रम मध्ये ज्यामध्ये पेंटिंग पासून AI पर्यंतचे सगळे उपक्रम 12 प्रकारचे उपक्रम होते, ते उपक्रम यामध्ये राबवण्यात आलेले होते। आणि आज जो आहे तो याचा ग्रँड फिनाले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। काही जे युथ आयकॉन्स आहेत ते युथ आयकॉन्स देखील इथे येणार आहेत आणि तरुणांशी संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर सर्वात मोठं महाराष्ट्राचं युथ आयकॉन म्हणून देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं या आयोजकांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने आज इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एक 11 ते 11:30च्या सुमारास मुख्यमंत्री या स्टेजवर पोहोचतील आणि त्यानंतर जे आहे येथील जे तरुणाई आहे, नागपूरच नाही तर विदर्भातून देखील मोठ्या प्रमाणात तरुणाई इथे येण्याचा अंदाज जो आहे तो आयोजकांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं तरुणांशी काय संवाद साधतात, त्यांना काय मंत्र देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। त्याचबरोबर राहुल गांधी यांनी काल जे पुण्यामध्ये जे भाषण केलं किंवा जो तरुणांशी संवाद साधला त्याला कसं उत्तर देतात मुख्यमंत्री ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।